पोरासनी खाया ठेवलंय ते. रणजी अगं 2 घास खाऊ दे का, लय भूक लागली या बघ. का ते मूठ डोसून भूक नाही वय भागली तुझी? रणजी अगं 2च घास दिले, लय भूक लागली या बघ. हा ना, उद्या या पोरासनी काय दगड माती भरवू? अगं 2 भाकरी काय मागून आणल्या, शहाणी झाली सोय. घरात धान्याचा एक बी कण नाही. खाया आज आहे तर उद्या नाही. हा ना, या दारू पायी एक पायका बी राहत नाही गाठीला. सवाडे आता सोडत नाही बघ. तुला नवऱ्याला कशी ठेवतीस, तुला चांगलं तर बघावंच लागेल. आज तुझा जीव घेतल्याशिवाय सोडतच नाही बघ तुला. आमचा समजायचा जीव घे. लाज नाही वाटत बाईच्या अंगाला हात लावता ना? हा चल चल बाहेर हो. बांगड्या बरा बांगड्या. येऊ नको घरात, बाहेरच मर तिकडं. त्याचा अन्न देऊ नका, पाणी देऊ नका, घरी येऊ नको म्हणा. बास बघ किती लेकराचा पाय सुजलाय. आई देवी माय, पाय सुजलाय पुरी, लय त्रास होतोय काय. आता उद्या जोगवा मागाय कशी जाशील ग पोरी? काय रगत पिती सुचली म्हणायची. कुठं 4 तुकडे मिळायचं ते बी आता मिळायचं नाही. ते उद्यापासून गो खा भाड्या. कशी त्या लेकरा बाळा तरी अन्न पाणी खायची, मरण बी कसा एकदाचा भाड खाऊ भाड्या. हे असं बायकोवर राग काढून काय बी होणार नाही. बरोबर आहे रे तिचं. जोगव्यात आता नाही भागत बघ. खराय गाड्या, गावात घरपोडी झाल्यापासून लोक आपल्याला चोर समजायला लागलेत. अरे ती रणजी अक्का हाय म्हणून 4 तुकडं पडतात तरी पदरात, नाहीतर कोण दारात उभं बी करायचं नाही. ह्या गावात नाही बघायचं आपलं, आपल्याला शहरात जावं लागतंय. आणि शहरात लोक साडीतली बाय बघितली का दनादन पैसे टाकतात. आणि शहरात लोक साडीतली बाय बघितली का दनादन पैसे टाकतात. बायांना मिळून पैसे मिळवणार वय रे पडव्या. त्या परीस काय कोणी बिग बी नाही घालायचं. त्या परीस आपणच बाया बनायचं आणि देवी माईचा चोगा मागायचा. आपण बाया बनायचं. मी आण बाई, आपल्याला नाही जमायचं बघते. पिर्या, ही आयडिया मात्र जाग आहे. तू की बाई आणि खशाबा घेईल की आसूड. आणि आता कसं आसोडाचा मर्दानी खेळ मी कसा रंग घेतोय बघ. चालतंय की मग उद्या सकाळच्या पारलाच निघू. नका काळजी करू. देवी माय आपल्याला उपाशी नाही ठेवायची. ती करल काहीतरी.
ठेव स्वतःचा आणि लेकरांचं. जे काही मिळेल ते आणून देतो. मग पुढचं पुढं बघ. लागला मनाला घोर सोडावं कोड कस जगाव तू गेल्यावर. हो धरावा कसार धीर पाहावी कशीर वाट ताटा तूट झाल्यावर. नियतीनं काळ जाव घातला सार घाव हरपल वादळात सपनाच एक गाव. येशीवर जीव टांगला सैर भैर झालं सार आघटित घडणार. काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा र. देवा कसा फासयो तुझा. देवा कसा फासयो तुझा. घुसमट कळल कशी कुणास सरली या सारी आस. हो कुणाच्या हाती चाबूक कुणाच्या हाती लगाम कसा जहरी हुकूम. सवाल माझाच मला घडलार काय गुन्हा जखमवलीच आन घाव बस पुन्हा पुन्हा. जीवाचा ह्यो डाव मांडला सैर भैर झालं सार आघटित घडलं. काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा र. देवा कसा फासयो तुझा. देवा कसा फासयो तुझा. जीवाचा ह्यो डाव मांडला सैर भैर झालं सार काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा र. देवा कसा फासयो तुझा. देवा कसा फासयो तुझा र. देवा कसा फासयो तुझा. लका पिऱ्याची प्रीती जिंटा झाली की आता कोणाला बी संशय येणार नाही. आई राजा उदे उदे सदानंदाचा येळकोट. जोगवा वाढ ग माय माय तुझ्या घरादाराला सुखी ठेवल ग. जोगवा वाढ ग माय देवी माय तुझ्या घरादाराला सुखी करल. जोगवा वाढ ग माय. देवी माय तुझ्या घरादाराला सुखी करल. देव माय अशीच लेकरांवर कृपा कर ग बाया. जोगवा वाढ ग माय. आई राजा उदे उदे सदानंदाचा येळकोट. आई राजा उदे उदे सदानंदाचा. लयच भारी. आज काय आपण रिकाम्यातान जात नाही घरी. आजचं दिसलंय भारी आहे गाड्या. देवी महिनच हे रस्ता धावलाय. आपण असंच आता रोज जोगवा मागायचं.
म्हणजे लेकरं बाळ आपली उपाशी नाहीत झोपायची. हे समजा ठीक आहे, पण आपण 2 घास खाऊन घेऊ. होय होय, लय भूक लागली आहे. हॅलो दाद्या, व्हिडिओ बघितला का? हा बघितलं. 101% हीच ती टोळी बघ, बाईच्या वेशेत पोरं पळवणारी. एक काम कर, कॉलनीमधल्या सगळ्यांना व्हिडिओ फॉरवर्ड कर. चालतंय दादा, करतो. आणि लक्ष ठेवून राहा हरामखोरावर, आम्ही पोचतोच. चालतंय, या तुम्ही लगेच. ए पोरा, भूक लागली वय रे लेकरा. सैर भैर झालं सार, आखटीत घडलं र. काळाड घेऊन गेला, देऊन जन्माची सजा. देवा कसा फास यो तुझा र, देवा कसा फास यो तुझा. अंधारल घरदार शिवार, अनाथ झाला ह्यो तुझा परिवार. नकळ